माझे नाव डॉक्टर राज चव्हाण, समाजशास्त्र सहाय्यक प्राध्यापक समाजशास्त्र विभाग, सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड। आज आपण TYBA पुन्हा TYBA या पेपरचा आपण विचार करणार आहोत। तर सेमिस्टर 5 पेपर क्रमांक 7 तर कार्ल मार्क्स या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत। तर BA बाबतीत तर औद्योगिक क्रांतीने समाजात भांडवलदारी उत्पादन पद्धतीचा पाया घातला। अशा या भांडवलदारी पद्धतीने धनिक व श्रमिक असे दोन वर्ग समाज निर्माण केले। तर धनिक वर्गाकडून श्रमिकांचं शोषण होऊ लागला अर्थातच भांडवलशाही समाजव्यवस्थेवर अन्यायकारक वातावरण निर्माण झाले। या अन्यायकारक वातावरणाविरुद्ध काही समाजशास्त्रज्ञांनी संघटितपणे विचार मांडण्याचा प्रयत्न केला। त्यामध्ये जर्मन समाजशास्त्र कार्ल मार्क्स यांचा अग्रक्रम लागतो। तर कार्ल मार्क्स यांनी गरीब श्रीमंत आणि यांचे दरी हे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक ते महत्त्वपूर्ण कार्य केले आहेत। आणि त्यामध्ये समाजातील शोषित गरीब श्रीमंताचे अवस्था साध्या आणि सोपा भाषा मांडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। तर या कार्ल मार्क्स यांचा समाजशास्त्राचे जीवन वृत्तांत आपण पाहूया की कार्ल मार्क्स या महान समाजशास्त्राचा जन्म 5 मे 1818 मध्ये जर्मन राईनशी त्यांचा जन्म झाला। ते ज्यू दाम्पत्याचा 6वे अपत्य होते। तर त्यांनी औद्योगिक क्रांती या युरोप 18व्या शतकामध्ये झाली। त्या क्रांतीमध्ये त्यांचा विचार आणि त्या जन्म त्या परिस्थितीमध्ये झाला होता। तर ह्या 1841 मध्ये वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी द नॅचरल फिलॉसॉफी ऑफ डेमोक्रॅटिक्स ऑफ इथिक्स या प्रबंधावर त्याने PhD मिळवली। आणि या विचारांनी प्रभावित म्हणजे हेगेल हे समाजशास्त्रज्ञ म्हणजे त्यांचं घरची परिस्थिती इतकी बिकट असताना सुद्धा त्यांनी ह्या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आणि त्यांनी एक चांगलं समाजशास्त्राचं म्हणजे जे मजूर वर्गांचं संघटित करण्याचे काम त्यांनी केलेलं आहे। तर 1842 मध्ये त्यांनी रायनिस झुटिंग या वर्तमानपत्राचं तो लिखाण करू लागला आणि पुढे जर्मन आणि फ्रेंच सरकारविरुद्ध त्याने जर्मन अर्थकारण आणि राजकारण याविषयी त्यांनी विचार मांडले आणि यातून त्याने मजूर वर्गाला एकत्रित करण्याचे काम त्यांनी केलेलं आहे। तर त्यांचं ह्या समाजशास्त्रज्ञांचे म्हणजे कार्ल मार्क्स यांचा 1845 मध्ये त्यांनी जर्मन एज्युकेशन वर्कर्स या संघटनेची स्थापना केली आणि कम्युनिस्ट लीग या संघटनेशी त्यांनी संलग्नित करण्याचे प्रयत्न केले आहेत। त्यामध्ये त्यांनी 1847 मध्ये एका अधिवेशनामध्ये फेडरिक एंजल्स नावाच्या मित्रांचा संयुक्त विद्यमान आल्याने एकत्र येऊन एक साम्यवादी जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यातूनच त्यांचा विकास होत गेला। आणि यामध्ये की मार्क्स हा लंडनमध्ये वास्तवत असताना 1881 मध्ये आणि 1864 मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेची स्थापना केली। नंतर त्यांनी केली आणि त्यातून मजुरांना एकत्रित करण्याचे काम केलेले आहे। तर या महान समाजशास्त्रज्ञांचं ग्रंथसंपदा आपण पाहूया की कार्ल मार्क्सची ग्रंथसंपदा त्यामध्ये 1841 मध्ये ऑन डिफरन्सेस between natural philosophy of democracy या ग्रंथामध्ये त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यास म्हणजे नैसर्गिक तत्वज्ञान आणि डेमोक्रॅटिक या संदर्भात त्यांनी आपले PhD हा पदवी मिळवलेली। त्यानंतर 1842 मध्ये
1842मध्ये रायनीस ज्युटिंग या वर्तमानपत्रामध्ये या वर्तमानपत्राचे संपादक बनले. तर 1842 रायनीस ज्युटिंग या वर्तमानपत्राचे संपादक बनले. त्यामध्ये त्यांनी फ्रेंच राज्य सरकाराविरुद्ध आणि फ्रेंच राजकीय आणि अर्थकारणी त्यांच्या नीतीविरुद्ध त्यांनी आवाज उठवले. यातून सामाजिक म्हणजे कामगारांचं कसे शोषण होतं यामध्ये त्यांनी पूर्णपणे लेख ते प्रकाशित केलेले आहे. त्यानंतर 1845 मध्ये 1845 मध्ये होली फॅमिली हा ग्रंथ त्यांनी प्रकाशित. ही संपूर्ण विश्वातील जे कामगारांचे एकत्रीकरण करण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना क्रांतिकार बनवण्यासाठी त्यांनी मजुरांनी एकत्रित केले. आणि 1847 मध्ये द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी 1847 मध्ये द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी तत्वज्ञानाचे दारिद्र्याचे तत्वज्ञान हा ग्रंथ त्यांनी लिहून यामध्ये द्वंद्वात्मक भौतिकवाद आणि ऐतिहासिक भौतिकवाद याविषयीचे महत्त्वपूर्ण विचार मांडले आहेत. त्यांनी 1848 मध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टो म्हणजे साम्यवादी जाहीरनामा हा 1848 मध्ये सामायिक जाहीरनामा त्यांचे मित्र फ्रेडरिक एंजल्स यांच्या संयुक्त यातून त्यांनी कम्युनिस्ट मॅनिफेस्टो नावाचा सर्वात महत्त्वपूर्ण जाहीर ग्रंथ त्यांनी लिहिला, जाहीरनामा त्यांनी केला. त्यामध्ये कामगार संघटनेचे शैक्षणिक उद्दिष्ट आणि कार्य स्पष्ट करण्यासाठी तसेच कामगारांना भांडवलशाही विरुद्ध एकत्र आणून भांडवलशाही नष्ट करण्यासाठी त्यांनी एकजूट करून भांडवलशाही नष्ट केली पाहिजे याचा विचार असे महत्त्वपूर्ण विचार त्यांनी मांडलेला आहे. तर 1859 मध्ये क्रिटिक ऑफ पॉलिटिकल म्हणजे राजकीय 1859 मध्ये राजकीय अर्थशास्त्रावरील टीका राजकीय अर्थशास्त्रावरील टीका हा ग्रंथ लिहिला त्यांनी. यामध्ये की फ्रेंच राज्यक्रांती म्हणजे जर्मन सरकारमध्ये जे फ्रेंच लोक होते ते ज्यू लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी अन्याय अत्याचार करायचा आणि त्यातून त्यांचं आर्थिक आणि राजकीय धोरण जे होतं ते फक्त ख्रिश्चन धर्मियांसाठी त्यांनी तयार करायचं की जेणेकरून इतर धर्मियांवर त्यांनी अन्याय अत्याचार करत असायचं. म्हणून कार्ल मार्क्स 1859 मध्ये क्रिटिक ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी नावाचं राजकीय अर्थशास्त्र टीका हे पुस्तक त्यांनी प्रकाशित केले. त्यानंतर 1867 मध्ये दास कॅपिटल नावाचा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. हे दास कॅपिटल म्हणजे संपूर्ण जगामध्ये जे कामगार वर्ग होते त्या कामगार वर्गांना एकत्रीकरण करून आणि
हा ग्रंथ त्याने 4 खंडामध्ये प्रकाशित. तर पहिला खंड जो होता ते 1887 मध्ये प्रकाशित झाला आणि उर्वरित 4 खंड 1885 आणि 1894 मध्ये कार्ल मार्क्सच्या मृत्यूनंतर ते प्रकाशित झाले. की हा दास कॅपिटल नावाचा ग्रंथ आहे, त्यांना साम्यवादाचे बायबल असे मानले जातात. की हे बायबल म्हणजे ह्यामध्ये एकंदरीत जे समाजव्यवस्थेमध्ये जे भांडवलशाही समाजाने गरीब आणि श्रीमंत म्हणजे आर्थिक दरी निर्माण केले होते आणि मजूर वर्गांचं जे शोषण केले होते, त्या शोषणामध्ये विरुद्ध आवाज उठवण्यासाठी या सर्व कामगारांनी एकत्र करून त्याविरुद्ध लढा दिलेला त्यांनी. आणि याद्वारे सर्व महत्त्वपूर्ण विचार त्यांनी क्रांतिकारक अशा पद्धतीने या ग्रंथात त्यांनी प्रतिपादन केलं आहे. आणि 1875 साली द क्रिटिक ऑफ गोता प्रोग्राम या नावाचा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. त्यानंतर 1876 साली त्यांनी इकॉनॉमिक अँड फिलॉसॉफिकल मॅन्युस्क्रिप्ट द जर्मन आयडिओलॉजी आयडिओलॉजी नावाचा म्हणजे जर्मन तत्वज्ञान हा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. आणि ह्या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण असे विचार त्यांनी मांडलेले आहेत. तर कार्ल मार्क्स यांच्या वरील विविध महत्त्वपूर्ण ग्रंथाद्वारे की त्यांची पत्रकारिता, त्यांचे क्रांतिकारी विचार, लेख, भांडवलशाही शोषणाचे चित्र, मजूर वर्गांची जनजागृती आणि संघर्षाची गरज, संपूर्ण जगात वर्गविहीत समाज निर्मिती कसं होईल आणि साम्यवादी समाज म्हणजे भांडवलशाही समाजव्यवस्था नष्ट करून साम्यवादी समाजव्यवस्था कशी निर्माण होईल याकडे त्यांनी संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. आणि त्यामुळे संपूर्ण कामगार वर्गाला त्यांनी एकत्र करून भांडवलशाही विरुद्ध त्यांनी कसे आवाज उठवला या संपूर्ण विचाराचे त्यांनी या ग्रंथाद्वारे आपले विचार व्यक्त केले आहेत. तर त्यानंतरनं कार्ल मार्क्सवरील प्रभाव म्हणजे ज्या समाजव्यवस्थेमध्ये कार्ल मार्क्सचा जन्म झाला ते फ्रेंच राज्यकारात असताना त्यामध्ये ज्यू लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होत होता. कार्ल मार्क्सचा प्रभाव पण जर्मनीमध्ये त्यांच्यावर युरोपामध्ये भांडवलशाहीच्या विकासामुळे सरंजामदार आणि मजूरदार असा वर्ग निर्माण झाला. की पूर्वी दास्य युग, त्यानंतर सरंजामशाही युग, त्यानंतर भांडवलशाही युग, त्यानंतर भांडवलशाहीचे नष्ट झाल्यानंतर साम्यवादी युग, असे अनेक म्हणजे समाजामध्ये हे सतत चालू असणारी प्रक्रिया होती. की फक्त नाव वेगळं असायचं की त्यामुळे पण भांडवलशाही समाजव्यवस्थेमध्ये 2 वर्ग निर्माण झाला. तो एक धनिक वर्ग म्हणजे भांडवलदार आणि दुसरा तो श्रमिक म्हणजे कामगार वर्ग. तर या औद्योगिक मजुरांच्या वर्गाने म्हणजे मात्र त्याबरोबर शेतमजुरांची जागा औद्योगिक मजुरांनी घेतले आणि भांडवलदारांचा त्यासाठी जे क्रांतीची गरज म्हणजे यासारखे विचार अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले गेले. त्यामुळे मार्क्स औद्योगिक मजूर वर्गाने सरंजामशाही व्यवस्था नष्ट करून तिची जागा भांडवलशाही वर्गाने घेतली. तर त्यामुळे मार्क्सचा विचारावर फ्रान्सचा भांडवलवादी शाहीचा जो खूप महत्त्वपूर्ण जो प्रभाव पडला हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1831 ते 1834 मधील मजुरांचे बंड आणि 1830 आणि 1880 मधील जे मजुरांचे बंड झाले होते त्या खरं मार्क्सचा प्रभावित करणाऱ्या या विचारांना आणि त्यांनी यामधून मार्क्सचे मजुरांचे अभ्यास करण्याचे ते ठरवले गेले. त्यानंतर वरील घटनांचा शिवाय त्यांच्यावर जे काय प्रभाव पाडले अनेक समकालीन विचारवंतांमध्ये त्यामध्ये वेस्टर्न फॉलो या कुटुंब होतं, त्यानंतर सेंट सायमन होते, हेगेल, ॲडम स्मिथ, रिकार्डो, त्यानंतरनं फेडरिक एंजल्स या सगळ्यांचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला दिसून येतो आपल्याला. तर त्याने ह्या सगळ्यांच्या प्रभावामुळे एक संघर्षवादी आणि क्रांतिकारी बंड करण्याचे विचार त्यांच्या मनामध्ये सुरुवात झालेले आहे. आणि त्याने ज्यावेळेस अर्थकारण म्हणजे जर्मनीमध्ये चालवलेले राजकारण आणि अर्थकारणाचा अभ्यास करत असताना
कशा पद्धतीने भांडवलशाहीचा उगम झाल्यामुळे समाज व्यवस्थेमध्ये दोन वर्ग निर्माण झाला. ह्या दोन वर्गातून समाजामध्ये अन्यायकारक आणि अत्याचार होऊ लागलेले आहेत. आणि त्यानंतर त्यांनी काय केले की आर्थिक विचार हे रिकार्डो ह्या विचारवंताकडून आर्थिक विचार त्यांनी ग्रहण केले आणि त्या विचारातून त्यांनी बुकना द फिलॉसॉफी ऑफ पॉवर्टी यावरून त्यांनी द पॉवर्टी ऑफ फिलॉसॉफी हा ग्रंथ निर्माण केला. आणि त्यानंतरनं या दोघांनी जगातील म्हणजे फेडरिक एंजल्स ज्यावेळेस त्यांनी एकत्र आला त्या दोघांनी मिळून संपूर्ण जगामध्ये मजूर वर्गाने एकत्रित एका झेंडाखाली आणण्याचे काम त्यांनी दोघांनी केलेलं आहे. आणि त्यांचं खूप मोठं वाट आहे. त्यातून समाजवादी आंदोलन उभे करण्याचे प्रयत्न कार्ल मार्क्सने केले. आणि या मार्क्सचे विचार त्यावेळेच्या फ्रान्समधील भांडवलदारी क्रांतीने खूप प्रभावी झाले होते. मुळात बंडखोर वृत्तीचा मार्क्स हा अधिक क्रांतिकारी होऊ लागला कारण याचा फार मोठा वाटा आहे की यामध्ये क्रांतिकारी विचार बनण्यामध्ये त्यानं हेगेल यांचा जो अध्यात्मवाद होता आणि त्यांचा जो द्वंद्ववाद हा गोष्टी त्याच्यावर खूप मोठा प्रभाव पडलेला दिसून येतो आपला. पण कार्ल मार्क्स यांचा समाजशास्त्रीय विचार प्रमुख समाजशास्त्रीय विचार आपण पाहूया. कार्ल मार्क्सचा प्रमुख समाजशास्त्रीय विचार त्या प्रमुख समाजशास्त्रीय विचारामध्ये कार्ल मार्क्स पूर्वी अनेक विचारवंतांनी समाजवादी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केले परंतु त्यांना म्हणावी तशी शास्त्रीय चिकित्सा करता आले नाही. परंतु कार्ल मार्क्सने मात्र या समाजवादी विचारांना नवीन स्वरूप देण्याचं आणि नवीन दृष्टिकोन देण्याचे कार्य त्यांनी त्यांच्या काळामध्ये केलेलं आहे. आणि मार्क्सच्या प्रयत्नामुळे अनेक मजूर संघटित करण्याचं काम आणि समाज परिवर्तनाकडे नेण्याचं कार्य हे मार्क्सवाद्यांनी केलेलं आहे. तर ह्या सगळ्याच्या ह्याच्यातून की ह्या कार्ल मार्क्सच्या विचारसरणीमुळे अनेक युरोप राष्ट्रे चायना साम्यवादी दृष्टिकोन त्यांनी आपल्या समाज व्यवस्थेमध्ये साम्यवादी विचार कसे रुजता येईल याचा त्यांच्या प्रभावातून त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि मार्क्स याने आपल्या समाजशास्त्रीय विचारामध्ये श्रम मूल्य आणि भौतिकवाद या गोष्टीवर त्यांनी खूप महत्त्वाचे योगदान दिले आहे की समाजामध्ये श्रमाला काय मूल्य आहे, योग्य जागा मिळायला पाहिजे आणि श्रमाला म्हणजे मजुरांचा श्रमाला योग्य मूल्य मिळालं पाहिजे आणि त्यातून भौतिकवाद निर्माण व्हायला पाहिजे. कारण कल्पनाशक्तीवर एखाद्या गोष्टीचा काल्पनिक शक्तीवर त्यांनी विचार कार्ल मार्क्सने केलेला आहे की भौतिकवाद म्हणजे जे डोळ्याने दिसतं की डोळ्याने दिसणारे आणि ते आपण अनुभवाला घेतो अशा गोष्टीवर त्यांनी विश्वास ठेवलेला आहे. म्हणून कार्ल मार्क्सचा जो त्यांनी समाजशास्त्रीय प्रमुख विचार त्यांनी सांगले त्यामध्ये एक द्वंद्वात्मक भौतिकवाद दुसरा ऐतिहासिक भौतिकवाद तिसरा वर्ग संघर्ष सिद्धांत त्यानंतर चौथा अलगीकरण सिद्धांत. पाचवा अतिरिक्त मूल्य सिद्धांत.
6वा समाजशास्त्रीय प्रमुख विचार आहे राज्यविषयक दृष्टिकोन. राज्यविषयक दृष्टिकोन. तर कार्ल मार्क्स यांच्या प्रमुख समाजशास्त्रीय विचारामध्ये पहिला आहे द्वंद्वात्मक भौतिकवाद, दुसरा ऐतिहासिक भौतिकवाद, तिसरा वर्ग व वर्गसंघर्ष सिद्धांत, त्यानंतर अतिरिक्त मूल्य सिद्धांत. तर आता आपण जे कार्ल मार्क्सचं ग्रंथसंपदा, त्यानंतर त्यांचे समाजशास्त्रीय प्रमुख विचार, ह्या सगळ्या गोष्टी आपण आत्ता पाहिलेल्या आहेत. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण कार्ल मार्क्स यांचे प्रमुख समाजशास्त्रीय विचार पाहूया. धन्यवाद.